अजय, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? व्हेज दडपे पोहे बनवतो. व्हेज दडपे पोहे. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? बारीक चिरलेली सिमला मिरची आहे, पातळ पोहे आहे, जाड पोहे नाही घ्यायचे. बारीक चिरलेलं गाजर आहे, कांदा बारीक चिरलेला, काकडी बारीक चिरलेली, नारळ आहे, ओला नारळ, मिरची, लिंबू, कोथिंबीर, मोहरी, कढीपत्ता, साखर, हिंग, मीठ, हळद. ओके मंडळी, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी तू विविध प्रकारात गातोस, म्हणजे भजन पण गाऊ शकतोस, खणखणीत नाट्यसंगीत पण गाऊ शकतोस. तुझा आवडता प्रकार कुठला आहे ह्याच्यातला? मला कबीराची भजनं गायला आवडतात आणि नाट्यसंगीत, हे दोन अगदी मनापासून आवडतात. आता एक होऊ दे की नच सुंदरे करू कोपा, मजवरी धरे अनुकंपा, मजवरी धरे अनुकंपा, नच सुंदरे, नच सुंदरे, नच सुंदरे करू कोपा, मजवरी धरे अनुकंपा, रागाने तव तनुही रागाने, रागाने तव तनुही पावत कैसी कंपा, नच सुंदरी ग, नच सुंदरी अग, नच सुंदरी करू कोपा, मजबरी धरे अनुकंपा, मजबरी धरे, मजबरी धरे अनुकंपा. क्या बात आहे. मस्त मस्त मस्त. आता आपले दडपे पोहे पण छान होणार. येस, नक्कीच. ओके, आता तुला बाउल लागेल. बाउलमध्ये आधी आपण पातळ पोहे काढून घेऊया. ह्याच्यावरती पातळ पोह्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे जर त्याच्यात पाणी सोडलं तर त्याचे गोळे होतात खूप, त्यामुळे अगदी हलकं पाणी शिंपडायचं आहे त्याच्यावरती. आणि आता ह्या ज्या भाज्या आहेत वेगवेगळ्या, त्या ऑलरेडी त्याच्यावरती टाकून घ्यायच्या, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे त्यांनी ते पूर्णपणे भिजतात. त्यामुळे गाजर, ढोबळी मिरची, काकडी, कांदा थोडा, त्यानंतर नारळ, कोथिंबीर, आणि आपण लिंबूही याच्यात पिळून घ्यायचं. आणि ह्याच्यात आपण साखर मीठ घालूनच घेतो आधी, म्हणजे नंतर ते त्याला मिरच्या पण घालायची. नाही, मिरची आपण फोडणीत घालणार. आता हे सगळं असंच ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित ते पाणी सगळं सोक होतं आतमध्ये आणि ते व्यवस्थित तयार होतात. आता आपण फोडणी करूया. फोडणी नेहमीची मोहरी, त्यानंतर कढीपत्ता, हिंग, मिरच्या, हळद. हे ॲक्च्युली ही डिश आहे, ही माझ्या आईचं इनोव्हेशन आहे, व्हेज दडपे पोहे. म्हणजे ते कॅलरी आपण जे खूप ओरडत असतो, ते नुसते पोहे खाण्यापेक्षा किंवा फोडणीला पोहे टाकण्यापेक्षा भाज्या टाकल्या की ते व्यवस्थित होऊन जातं. मस्त झालेली फोडणी. मस्त झाले, खमंग. आपण बंद करूयात गॅस. गॅस बंद करूतच केलं. फोडणी घालूयात आता ह्याच्यावरती. हाताने मिक्स केलं तर जास्त छान. नाही तर हे बघ, हे आता असे पोहे छान मिक्स झालेले आहेत आणि त्याला तेवढं हे पण आलेलं आहे, रंग. रंगही आलाय आणि ते छान भिजले. कारण मी म्हणलं तसं जास्त पाणी जर झालं ना तर त्याचे गोळे होतात. तर हे आता करेक्ट झालेले आहे. खाऊन बघतो लगेच. येस. मत्ता लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्या बात आहे यार. व्हेज दडपे पोहे बनवण्याकरता लागणारं साहित्य: कापलेली सिमला मिरची, पातळ पोहे, कापलेले गाजर, बारीक चिरलेला कांदा, चिरलेली काकडी, किसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लिंबू, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी, कढीपत्ता, साखर, हिंग, मीठ आणि हळद. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 1 वाटी पातळ पोहे घेऊन त्यावर हलक्या हाताने थोडंसं पाणी शिंपडून घ्यावं. पाणी शिंपडल्यानंतर लगेचच त्यामध्ये चिरलेलं गाजर, कापलेली सिमला मिरची, काकडी, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ आणि साखर घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिंग,
हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून तयार फोडणी पोह्यावर ओतून सर्व मिश्रण एकजीव करून व्हेज दडपे पोहे सर्व्ह करावेत.